नमस्कार. शारदीय नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हाय क्रिएशनच्या या नवीन उपक्रमाला तुम्ही देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानते. आमच्यावर असाच आशीर्वाद आणि तुमच्या सदिच्छा कायम असू देत. सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आपल्याला आजच्याही भागाचे प्रायोजक म्हणून नर्मदा मसाले लाभले आहेत. नर्मदा मसाले, अस्सल कोल्हापुरी पद्धतीचे घरगुती मसाले, आजीच्या हातची चव. नवसृजनाच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहुण्या म्हणून लाभलेले आहेत अमीरा पाटणकर. अमीरा पाटणकर ह्या एक कथक एक्सपोनंट, परफॉर्मर, कोरिओग्राफर आणि इन्स्ट्रक्टर आहेत. विदुषी गुरुपंडिता शमा भाटे यांच्याकडे गेली अनेक वर्ष त्या कथक नृत्याचं शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्याच नादरूप या संस्थेच्या माध्यमातून भारत देश आणि भारताबाहेरही परफॉर्मर आणि इन्स्ट्रक्टर या माध्यमातून त्या कथक नृत्याचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. त्या अत्यंत विद्यार्थीप्रिय शिक्षिका आणि कोरिओग्राफीमध्ये त्यांना विशेष आवड आहे. चला तर मग भेटूया अमीरा पाटणकर यांना. अमीराताई, तुझं ह्या नवसृजना सिरीज मध्ये खूप खूप मनापासून स्वागत. थँक्यू. कशी आहेस तू? मी खूप छान आहे आणि हाय क्रिएशनला सर्वात पहिले धन्यवाद देऊ इच्छिते, कारण हा उपक्रम त्यांना सुरू करावासा वाटला नवरात्रीत आणि अशा चर्चासत्रांची मला गरज वाटते. एकमेकांशी आपण बोलणं गरजेचं आहे, व्यक्त होणं गरजेचं आहे, म्हणून थँक्यू. मला तुला असं विचारायचं आहे पहिलाच प्रश्न की तुझी कथक नृत्य शिक्षणाची सुरुवात कधीपासून झाली आणि तुला ह्याच क्षेत्रात पूर्ण वेळ करिअर करायचं आहे असं कधीपासून वाटलं? सुरुवात तर म्हणजे जशी बऱ्याच लहान मुलांची होते तशी, की डान्स करायला आवडतं आणि आईबाबांना असं वाटतं की हिला क्लासला घालूया, इतकी साधी सुरुवात. आणि पण क्लास सुरू केल्यावर असं लक्षात येतं की ह्या मुलीत थोडं टॅलेंट आहे, सो स्पर्धांना वगैरे जायचंय वगैरे असं असं सुरू झालं. पण करिअर म्हणून घेण्याचा विचार कधीच मनात नव्हता. उलट मला असं वाटायचं की डान्स नकोच घ्यायला करिअर म्हणून, कारण मी म्हणजे अभ्यासातही बरी होते. त्याच्यामुळे आईबाबांना असं वाटत होतं की तिने हे करावं, तिने ते करावं. आजोबांना वाटायचं हिने IAS ऑफिसर व्हावं. आईला वाटायचं की माझी लँग्वेजेस मध्ये एक फ्लेअर होता, मला अजूनही आवडतात खूप भाषा शिकायला वगैरे. तर आईला वाटत होतं की मी फॉरेन सर्व्हिसेस करावं किंवा काहीतरी फ्रेंच जर्मन शिकून इकडे जावं तिकडे जावं. बाबाला वाटायचं की त्याची कंपनी आहे इव्हेंट मॅनेजमेंट, तर तिने त्याच्यात यावं. सो प्रत्येकाने माझ्यासाठी स्वप्न पाहिलेली, मलाच कळत नव्हतं मला काय करायचंय. मग मला असं वाटलं की मग आपण फॉरेन सर्व्हिसेस करूया. सो मी त्या दृष्टिकोनातनं फ्रेंच शिकत होते, इकॉनॉमिक्स मेजर करत होते. पण हे सगळं करत असताना कॉलेजमध्ये मी लेक्चर्स अटेंडच करायचे नाही. हे फार बरं नाहीये, पण असं होतं अनफॉर्च्युनेटली. आणि आय रिअलाइज की मला ऍक्टिव्हिटीज म्हणजे इव्हेंट्स ऑर्गनाईज करायला, मी कल्चरल सेक्रेटरी होते फर्ग्युसनची, त्याच्या आधी डान्स कोऑर्डिनेटर होते फर्ग्युसनची. सो तेव्हा मला डान्स 24 तास मी डान्सच करत होते ऍक्च्युली. म्हणजे माझ्या गुरूंकडे, माझ्या गुरु शमा भाटे त्यांच्याकडे मी शिकत होते लहानपणापासून. पण मला ते क्लासला रोज जाणं आणि त्या शिस्त नको होती मला, पण डान्स हवा होता मला. सो मी क्लासमधनं 10वीत ब्रेक घेतला, जसं सगळेजण अभ्यासासाठी ब्रेक घेतात तसा 6 वर्ष ब्रेक घेतला कथक शिक्षणामधनं असं म्हणूया. पण कॉलेजमध्ये कोरिओग्राफी चालू होत्या, आम्ही स्पर्धांमध्ये जिंकत होतो. त्याच्यामुळे मी ऍक्च्युली कॉलेजमध्ये फक्त डान्सच केलाय 6 वर्ष. पण तो कधी फोक, कधी हिपहॉप, कधी कधी भांगडा, क्लासिकल बेस्ड पण केला, पण कमी. आणि मग अचानक जेव्हा TY संपलं आणि तेव्हा असा प्रश्न आला की आता काय, कारण आता माय डिसिजन नाव विल चेंज माय फ्युचर. सो मग असं आईबाबा म्हणत होते मॅनेजमेंट कर, पण मला असं वाटत होतं की 100 लोक मॅनेजमेंट करतात, तर मग आय डोंट नो, आतनं काहीतरी मला सांगत होतं की चुकतंय तुझं. म्हणून मग मला असं वाटलं की म्हणजे आय रिअलाइज मेन गोष्ट जी मला समहाव आय एम हॅपी की मला इतक्या लवकर रिअलाइज झालं की आय एम हॅपीएस्ट वेन आय डान्स. आणि आय एम नॉट काउंटिंग की किती तास झाले, मला भूक कशाचंही भान राहतच नाही की आपल्याला काही होतंय, काही नाही काही नाही. म्हणजे बरेचदा लिटरली असं झालं की ताप आलाय आणि मी खूप तरीही डान्स केला म्हणून असं ताप उतरलाय, असंही झालंय. सो एक काहीतरी वेगळ्या लेवलचा फेथ आहे मला डान्सवरती. सो आय रिअलाइज की हेच मला आयुष्य करायचंय. सो मग मी आई बाबांना म्हणले की मला डान्समध्ये MA करून द्या.
तर सगळ्यांना असा बॉम्ब पडल्यासारखं झालं होतं की काय म्हणजे हे कुठून आलं, हे कधीच दिस वॉज नेव्हर ऑन द कार्ड्स. सो देन मी माझ्या वडिलांना कन्व्हिन्स केलं की हेच वय आहे. कारण मी जर आत्ता MBA केलं आणि तुम्ही म्हणताय तसं MBA एकदा होऊन जाऊ दे मग डान्स कर, तर मी 25व्या वर्षी किंवा 30व्या वर्षी इतके वर्ष कथकशी संबंध तुटल्यानंतर मी डान्स नाही करू शकत, कारण माझं शरीर साथ नाही देणार मला. त्याच्यामुळे आत्ताच हीच वेळ आहे, जेव्हा की मी 30व्या वर्षी डान्सर म्हणून काही घडलं नाही माझं, तर मी 30व्या वर्षी करू शकते ना MBA. सो मी वडिलांकडनं वेळ मागून घेतला की 30व्या वर्षापर्यंत मला वेळ द्या की लेट मी एक्सप्लोअर माय करिअर ॲज अ डान्सर. अशी ती सुरुवात झाली. वा, खूपच इंटरेस्टिंग प्रवास आहे हा. हो, फन. आता ती सुरुवात झाली आणि जसं तू म्हणतेस की हे घरच्यांसाठी पण खूप वेगळा धक्का होता, किंवा कदाचित कुठेतरी तुझ्या आतमध्ये ते चालू होतं की तुला डान्सच करायचा आहे, पण तुला ते रिअलाइज होत नव्हतं. असेल. तर जेव्हा तू ठाम राहिलीस तुझ्या ह्या डिसिजनवर आणि ही वाट जेव्हा निवडलीस, तेव्हा पुन्हा एकदा काहीतरी भन्नाट आणि वेगळं करतोय आपल्या फॅमिलीमध्ये असेल किंवा थोडंसं समाजामध्ये असेल, मुलगी म्हणून, असं कुठेतरी तुला वाटलं का त्या पॉइंटला? डेफिनेटली वाटलं. म्हणजे अगदीच वाटलं, कारण इनिशियल रिॲक्शन फॅमिलीची खूप सपोर्टिव्ह नव्हती. आणि म्हणजे माझी आई सगळ्यांना सांगायची की आता काय करते अमीरा, कारण उत्सुकता होती लोकांना. मग असं आई म्हणायची आता डान्समध्ये MA करते पण बोर्डात दुसरी आली आहे बरं का. तर मला असं व्हायचं की MA सुरू झालं, MAच्या 3ऱ्या वर्षापर्यंत माझ्या लोकांना सांगत असे का, कारण मला असं होतं की तुला लाज वाटते का की मी डान्स करते म्हणून, तुला लाज वाटते का तुला माझ्या हुशारीचं प्रूफ इनफ द्यायचं म्हणून तुम्ही 12वीतलं काहीतरी जुनं पुराण तू लोकांना सांगतेस. तुम्ही यायला म्हटलं तू परत हे सांगितलंस ना तर मी खूप खूप रागवेन, कारण तुलाच जर विश्वास नसेल माझ्या चॉईसवरती तर मी लोकांकडनं काय अपेक्षा करू, खरंय. समाजाकडून, जर माझी आईच माझ्या पाठीशी नसेल. सो समहाव मी रागावली खूप आईवरती. मग तेव्हा ती अशी झाली. माझे वडील माझ्या बरोबर होते आणि बाकी कोणीच तसं फारसं खुश नव्हतं माझ्यावरती. पण मी खूप आय एम व्हेरी हेडस्ट्रॉंग पर्सन. मी जर ठरवलं की मला पाहिजे तर मग बास, दुनिया इकडची तिकडे झाली तरी मी तेच करणार. म्हणजे मी माझ्या डिसिजनवरती खूप फर्म असते एकदा मी तो घेतला की. सो तेव्हा असं वेगवेगळ्या तऱ्हाचे एक्सपिरियन्सेस येत होते, कारण असं वाटत होतं की म्हणजे नवीन काहीतरी करते. तर क्लासिकल डान्स कडे वळले. हे मला मात्र माहिती होतं की मला डान्स म्हणजे क्लासिकल डान्सच करायचा, जरी कॉलेजमध्ये इतर स्टाईल्स केल्या तरी. सो कथकच करायचं, माझ्या गुरु शमाताईंकडनंच करायचं. त्यांनाही पहिलं 1 वर्षभर विश्वास नव्हता की ही मुलगी टिकणार आहे का आता MAला, कारण अचानक 6 वर्ष उडाण टप्पूगिरीच वाटत असेल त्यांना कॉलेजमध्ये किंवा सगळ्यांना. त्याच्यानंतर अचानक, कारण कथकमध्ये करिअर करण्यासाठी ध्यास म्हणजे किंवा कथक म्हणजे कुठल्याही कलेत खूप कष्ट असतात आणि यू हॅव टू लाईक बी ॲट इट ऑल द टाइम. सो त्यांना विश्वास नव्हता की माझ्याकडनं ते होईल. त्या लगननी, त्या जिद्दीनी, त्या झपाटलेल्यापणाने मला ते जमेल ह्याची कोणालाच खात्री नव्हती, कदाचित मलाही नव्हती. पण ते करायला लागल्यावरती, बिकॉज मला एवढं प्रेम आहे डान्सवरती, माझ्याकडनं होत गेल्या गोष्टी. म्हणजे पूर्ण स्वतःला झोकून देणं हे खूप क्षुल्लक गोष्ट आहे असं मला वाटतं. जर तुम्हाला ती गोष्ट आवडत असेल तर कष्ट नाही पडत कष्ट घ्यायला, कारण ते कष्ट वाटत नाहीत आपल्याला, बरोबर. आणि हेच होत असताना ऍट द सेम टाइम हे होत होतं की माझ्या इतर मैत्रिणींना आता जॉब लागू लागले होते आणि मग ते महिन्याला काय 30,000 कमवायला लागले होते टू बिगिन विथ, काही काही जणींना अजून जास्ती. सो त्यांना माझ्या आधी खूप फायनान्शियल इंडिपेंडन्स आला. आणि मग असे पॉइंट्स होते जेव्हा मला बाहेर आम्ही पार्टीला गेलो किंवा कुठे गेलो तर दे वुड बी व्हेरी कूल अबाउट स्पेंडिंग मनी अँड आय वुडंट, बिकॉज इट्स नॉट माय मनी. मी अजूनही आईबाबांकडनं पैसे घेत होते त्या पॉइंटला. म्हणजे मग मी तेव्हा, म्हणजे कारण मला अजूनही मी MA करत होते आणि तेव्हा मग मी फ्रेंच शिकले होते, तेव्हा मी एका NGO बरोबर काम करत होते की माझं फायनान्शियल इंडिपेंडन्स काहीतरी मला असावं. सो मी एका NGO ट्रान्सलेटरचं काम करत होते आणि MA करत होते साईड बाय साईड. मग शेवटी MAचं इतकं जड झालं मला की मग मी तो जॉब सोडून दिला. मग माझं असं लक्षात यायला लागलं की माझ्या मैत्रिणी जरी कमवत असल्या तरी दे ऑलवेज कंप्लेन, दे आर ऑलवेज कंप्लेनिंग अबाउट देअर जॉब आणि दे लिव्ह फ्रॉम वीकेंड टू वीकेंड. माझं असं नाहीये, मी कधीच कंप्लेन करत नाही. मी त्यांच्यापेक्षा जास्ती फ्रेश दिसते, मी त्यांच्यापेक्षा जास्ती खुश दिसते.
माझं लाईफ माझा एव्हरी डे इज अ न्यू डे. हम्म. डान्सच्या निमित्ताने 10 ठिकाणी फिरायला मिळत होतं. या शहरात जा, त्या शहरात जा. आज रेकॉर्डिंग आहे, उद्या काय ह्याची कोरिओग्राफी आहे, परवा काय हा कार्यक्रम बघायला जायचंय, तेरवा काय ह्याचं नाटक पाहायला जाऊया. सो मला जेवढं लाईफ जगायला मिळत होतं कम्पेअर्ड टू माय अदर फ्रेंड्स, इट वॉज मोर. त्यांना माझ्यापेक्षा कमी व्हेरिड अनुभव कमी होते. हम्म. सो मला वेगळं करतोय आपण ह्याचं हळूहळू कन्व्हिक्शन आणि प्राईड हे दोन्ही खूप ज्वलंतपणे जाणवायला लागलं स्वतःमध्ये. क्या बात आहे. खरंच जसं तू आत्ता बोलताना गुरूंचा पण उल्लेख केला की त्यांना विश्वासच नव्हता, पण मग ह्या सगळ्या प्रवासात त्यांची तुला कशी साथ मिळाली? त्यांना साधारण 1 वर्षभरानंतर त्यांना दिसलं की ही मुलगी म्हणजे झोकून देऊन करते. मग एकदा त्यांना विश्वास बसल्यानंतर एकतर क्षमाताई अशा आहेत की त्या राखून ठेवतच नाहीत काहीच. त्या शिकवताना प्रत्येक गोष्ट स्टुडंटला अशी भरभरून देतात. म्हणजे असं होतं की किती शिकवताय पण त्यात असं. आणि क्लासिकलमध्ये लेट मी टेल यू ही मोठी गोष्ट आहे, कारण अनेक शास्त्रीय फील्डमधले अनेक गुरु जसं राखून ठेवतात की हे खास आहे, हे माझं आहे. असं उदारपणाने देणारे गुरु कमी आहेत. आणि मी खूप नशीबवान आहे की इतक्या उदार मनाने शिकवणाऱ्या गुरुकडे मी लहानपणापासून शिकत आले आणि एम ला त्यांच्याकडे आले. सो असं होतं की त्या देतच होत्या. आम्ही किती घेणार होतो हे आमच्या स्टुडंट्सवरती होतं आणि मी झोकून दिलेलं स्वतःला. त्याच्यामुळे ताईंनी म्हणजे असं त्यांना तर दिसलं की आज शिकवलेली गोष्ट उद्या रियाज करून आलं तर ते अजून 10 गोष्टी शिकवत. सो ताईंचा पाठिंबा खूपच होता. आणि त्या नुसत्या उत्तम गुरु नाहीयेत, तर त्या उत्तम कोरिओग्राफर आहेत. सो एक म्हणजे क्लासिकल फील्डमध्ये असं लोकांना असं काय कधी कधी वाटतं की फक्त पारंपरिक विषय किंवा मिथक ह्याच गोष्टींवरती लोक कोरिओग्राफी करतात, तर असं नाहीये. माझ्या आपल्या गुरूंनी खूप वेगवेगळ्या विषयांना हाताळलं. म्हणजे कस्तुरबा गांधींवर बॅले केला, अंडर वॉटर मरीन लाईफ वरती एक फ्रेंच डॉक्युमेंटरी होती त्याच्यावरती त्यांनी बॅले केला, निशब्द भेद, मग स्त्री भ्रूण हत्येवरती केला. सो त्यांनीच इतके वेगवेगळे विषय हाताळले की आमच्यासाठी म्हणजे त्या आम्हाला देत असत कळत न कळत. सो आम्हाला शिकायला पण खूप होतं तेव्हा. सो नुसतं कथकचं शिक्षण नसून त्यांचं लिखाण, त्यांचे विचार, त्यांची कोरिओग्राफी. सो त्यांचा सपोर्ट म्हणला तर असा त्यांच्या असण्यानेच एक सपोर्ट झाला पूर्ण व्यक्तिमत्व घडवण्यासाठी. म्हणजे फक्त कथक म्हणजे मी फक्त डान्स शिकत नव्हते. नादरूप अनेक तरतरेचे कार्यक्रम आयोजित करत होतं, तर मी मॅनेजमेंट शिकत होते. टीचिंग म्हणजे नादरूप इज प्रिन्सिपली अ डान्स स्कूल, राईट, स्कूल आहे. सो मी टीचिंग बिकॉज शिकवणं म्हणजे असं उठ आलं की शिकवता येत नाही. शिकवण्याची पण टेक्निक असते, त्याचा अभ्यास असतो. तर मी शिकवायचं कसं ते शिकत होते. क्या बात आहे. ताईंच्या लिखाणातनं त्यांच्यासाठी त्या म्हणायच्या बस इथे वाच माझ्या बरोबर, तर कॉम्पेअरिंग करताना कसं लिहावं ते शिकत होते. सो अत्यंत वेगवेगळ्या पैलूंवरती शिक्षण चालू होतं. सो त्यांच्या असण्यानी, त्या संस्थेत असण्यानी खूप मला सपोर्ट झाला स्वतःला घडवण्यासाठी, असं मला वाटतं. किती सुंदर गोष्ट आहे ना ही. म्हणजे आपल्या गुरूंचा आपल्याला भक्कम पाठिंबा आणि देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच द्यावे, हे असं काहीतरी घडत गेलं ते. आणि ते इतक्या फ्लो मध्ये खूप सुंदर सांगितलं हे. ताईंचं लिखाण, त्यांची वैचारिक पातळी, त्यांचं वाचन, त्यांचा अभ्यास, त्यांची प्रत्येक गोष्ट प्रचंड अभ्यासपूर्ण असते. तर अशाच पद्धतीने स्त्री भ्रूण हत्येचा विषय आपण उल्लेख केला आपण, पण अलीकडेही बऱ्याच फिमेल ओरिएंटेड किंवा स्त्री प्रधान असलेले डान्स प्रोडक्शन्स त्यांचे बघायला मिळाले आपल्याला. आणि त्यामध्ये तुला अनेक महत्वपूर्ण भूमिका करण्याची संधी मिळाली. तर त्याबद्दल आम्हाला थोडं थोडं सांग ना, नक्की त्या गोष्टींबद्दल किंवा त्या तुझ्या पर्टिक्युलर भूमिकांबद्दल. ताईंच्या कोरिओग्राफीज मध्ये त्या म्हणत नाहीत मी फेमिनिस्ट आहे, पण त्या डेफिनेटली फेमिनिस्ट विचारसरणीच्या आहेत. आणि त्याच्यामुळे त्या जेव्हा स्त्रीकडे पाहतात तेव्हा तिला त्या कायम सक्षमच पाहतात असं मला वाटतं. आपल्या मायथॉलॉजीतल्या स्त्रियांना ज्या प्रोटोटाईप मध्ये आपण पाहिलंय त्याच्यापेक्षा वेगळ्या
किंवा हटके पद्धतीने त्यांनी पाहिलंय. म्हणजे उदाहरणार्थ अहिल्यानी केलं हम्म. होतं. तर अहिल्याला तिच्या हातनं जी चूक घडली, असं चूक घडली की तिने म्हणजे तिला माहिती होतं की इंद्रच आहे तो गौतम ऋषीच्या वेशात, हम्म. म्हणून तिचा काय शिळा केला, शिळा हम्म. झाला, शिळा केला. तर त्याच्या मागे त्यांच्या ऍटिट्यूडमध्ये असं की तिला त्यांनी जस्टिफाय केलं इन अ वे, कारण ती एकटी होती. हम्म. तो त्या अर्थाने स्त्री प्रधान म्हणजे मला असं वाटतं हे समजून घेणं सुद्धा एका प्रकारे सक्षमताच आहे. बिकॉज तुम्ही असं म्हणताय की कदाचित तिच्यातनं चूक नाही झाली, जे केलं ते नॅचरल होतं. ही मोठी गोष्ट आहे. असं हम्म. वाटणं एका स्त्रीला आणि समाजासमोर असं म्हणणं मांडणं. हम्म. हम्म. किंवा कस्तुरबा गांधींवरती म्हणजे गांधीजींवर बॅले केला करणं हो. तर खूप जणांनी काम केलं असेल, हो. पण त्याच्याऐवजी कस्तुरबा. कस्तुरबांवर आणि त्यांना म्हणजे पीड पराई जाणी रे असं हा. जे टायटल आहे हम्म. कोरिओग्राफीचं, हम्म. ते तिच्यासाठी आहे. म्हणजे पीड पराई दुसऱ्यांचं दुःख समजून घेणारी सामंजस्य आणि ताकद आणि इतक्या महात्म्याची बायको असणं हे काय सोपं काम असेल का? सो खरंय. पीड पराई जाणी रे हम्म. अशा एका खंबीर स्त्रीचं रूप म्हणजे कस्तुरबा. हम्म. त्याच्यात मी एकटी कस्तुरबा नव्हते, त्याच्यात हो. 3 कपल्स होते, गांधीजी, कस्तुरबा असं. सो मला असं वाटतं की हे त्यांच्या कामात सगळीकडे झळकतं. ते एक हम्म. अंडरस्टँडिंग आणि लुकिंग ॲट द कॅरेक्टर्स फ्रॉम अ 21st सेंचुरी पॉइंट ऑफ व्ह्यू, हा. ते मला खूप इंटरेस्टिंग वाटतं. द्रौपदी बद्दल. गुरु क्षमाताईंनी महाभारत रिइंटरप्रेटेड अतीत की परछाईया ह्या टायटलचं महाभारताचा पूर्ण बॅले केलेला 2 तासाचा. आणि त्यातली गंमत अशी होती की त्यातले सगळी पात्र ही वयाच्या शेवटी परत बघतायत स्वतःच्या आयुष्याकडे आणि त्यांना काय वेगळे प्रश्न पडतात किंवा त्यांना वेगळं वाटतंय, असं केलं नसतं तर, असं करायला हवं होतं वगैरे वगैरे. सो तेव्हा द्रौपदीचं पात्र करण्याची चा सन्मान मला मिळाला असं मला वाटतं. कारण जे सगळे बाकीचे कलाकार होते ते फार मोठे दिग्गज होते आणि मी त्या मनाने लहान होते. पण द्रौपदीबद्दल ऍक्च्युली मला असं वाटतं की ताईंनी तिच्याबद्दल म्हणजे ती आगीतनं जन्मलेली आणि अशी असूनही ताईंनी पहिला सीन जो सीन तिचा मांडला तो असं होता की ती रडतीये कारण तिची 5 मुलं गेली. हम्म. सो द्रौपदीला कदाचित असं लोकांना वाटेल की 21st सेंचुरी मी जे मगाशी म्हणले मॉडर्न त्या पर्स्पेक्टिव्हनी नाही, पण एक स्त्री म्हणून वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी नक्की पाहिलं. द्रौपदी म्हणलं की कोणालाही 5 मुलांची आई असं तिचं कधीच डिस्क्रिप्शन नाही, ती कुंती. पण 5 मुलांची आई हे दुःख तिला त्या क्षणापुरती तरी झालंच असेल ना. हम्म. सो तेव्हा त्या क्षणाबद्दलचं तिच्या मनातली सल, तिला वाटणारं की मी कधीच वात्सल्य किंवा माता मी कधीच नव्हते. सो तिच्याकडे वेगवेगळ्या अँगल्सनी पाहिलं. द्रौपदीकडे जे इतर लोकांनी पाहिलं नाही असं मला वाटलं. सो ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. आत्ता आपण ताईंच्या नजरेतून स्त्री सक्षमतेबद्दल बोललो, तर तुला काय वाटतं एक सक्षम स्त्री म्हणजे नेमकं काय असतं? सक्षम स्त्री माझ्या मते ती असते जिला स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेता येतात आणि त्या निर्णयांवरती ती ठाम राहू शकते, त्याचा आउटकम पॉझिटिव्ह असो अथवा निगेटिव्ह. क्या बात आहे. हा खूपच महत्वाचा पॉइंट वाटतो मला आणि खरं तर छोटासा पॉइंट आहे, पण खरोखर तेवढाच महत्वाचा आहे. नाही, लक्षच नाही जात आपलं ह्या मुद्द्याकडे. खूप, खूप कारण सेल्फ महत्वाचा. कॉन्फिडन्स खूप लोकांकडे कमी असतो. म्हणजे सरप्राइझिंगली म्हणजे डिपेंडन्सी म्हणूयात की हम्म. छोटं म्हणजे मी माझ्या आईला पण पाहिलंय किंवा माझ्या मावशीला पण पाहिलंय की माझे अत्यंत स्ट्रॉंग, शी इज अ व्हेरी स्ट्रॉंग वुमन. पण असं तिचं आहे की नाही नाही आपण बाबाला विचारून करूया. आणि असं माझ्या आईचं म्हणजे अशा खूप भारतीय बायकांचं आहे. सो ते प्रेमापोटी सुद्धा असेल, पण कुठेतरी कॉन्फिडन्स पण कमी असंही मला वाटतं की नको आपण डिसिजन नको घेऊया मग, कारण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस बेअर करण्याची क्षमता आपल्यात आहे का वगैरे वगैरे. सो अशा दृष्टिकोनातनं मला वाटतं की आणि ह्याच्यातला दुसरा मुद्दा फायनान्शियल इंडिपेंडन्स. हम्म. फायनान्शियल इंडिपेंडन्स ची कपॅसिटी तरी असली पाहिजे त्या स्त्रीमध्ये. म्हणजे आत्ता हम्म. शी कॅन चूज टू नॉट वर्क, पण उद्या काही झालं तर तिला फायनान्शियली उभं राहता आलं पाहिजे स्वतःच्या 2 पायांवर. सो हम्म. हा कॉन्फिडन्स आणि कपॅसिटी असायला पाहिजे, मग ती सक्षम होईल. खरंय. खूप सुंदर सुंदर मुद्दे येत आहेत आपल्या बोलण्यातनं.
फार छान वाटतंय ती गोष्ट. आता असं आहे की एखादी डान्सर किंवा एखादा डान्सर आयदर म्हणजे असं ऐकण्यात येतं आपल्या खूप जास्त, किंवा ओघाने आपणही बोलतो ते बऱ्याचदा, की एखादी डान्सर एकतर ती एक उत्तम परफॉर्मर असू शकते, एकतर ती उत्तम कोरिओग्राफर असू शकते, किंवा ती उत्तम इन्स्ट्रक्टर असू शकते. ह्या तिन्ही पातळ्यांवर काम करताना, जसं की तू सुरुवातीपासून म्हणते की मला ते खूप आवडतंय, एक वेगळी फेथ आहे माझी डान्सवर, बरोबर. तर ह्या स्टेटमेंट बद्दल तुझं पर्सनली काय म्हणणं आहे, आणि ह्या पद्धतीने काम करताना तुझा स्वतःचा अनुभव काय आहे? तू जे म्हणलीस ते मला खरं वाटतं की म्हणजे ज्यांना आपण खूप सक्सेसफुल म्हणून पाहतो ते आयदर मेक देअर नेम ॲज अ कोरिओग्राफर, किंवा म्हणजे दे ऑर देर ॲज आयदर फेमस ॲज परफॉर्मर्स, सोलो परफॉर्मर्स, किंवा या खूप महान गुरु आहेत किंवा खूप अभ्यास आहे यांचा, यांच्याकडे खूप मटेरियल आहे द्यायला. हेच जास्ती होतं. तुझं म्हणणं खरं आहे. पण म्हणजे मला असं व्हायचंय, माझी अशी जिद्द आहे की या तिन्ही गोष्टी मला टू द बेस्ट ऑफ माय एबिलिटी मला डेव्हलप करायच्या. कारण ह्या होऊ शकतात, सहज होऊ शकतात. परफॉर्मर्सना कधी कधी म्हणजे मे बी आपल्याकडे असं असेल, कारण जे परफॉर्मर्स असतात त्यांना स्वतःत इंटरेस्ट असतो. ते फक्त स्वतःला प्रोजेक्ट करू इच्छितात, म्हणून त्यांना दुसऱ्यांमध्ये इंटरेस्ट नसतो, म्हणून ते फक्त सोलो म्हणून प्रोजेक्ट करतात. ज्यांना ज्यांना कोरिओग्राफीमध्ये इंटरेस्ट असतो ते कदाचित स्वतःकडे दुर्लक्ष करत असेल. कारण ॲज अ कोरिओग्राफर मी पण थोडंसं काम केलं, तेव्हा दुसऱ्यावरती बसवणं सोपं असतं आणि आपणच त्याच्यात घुसलो की म्हणजे कोरिओग्राफर तुम्हीच कोरिओग्राफ केलेली गोष्ट तुम्हीच नाचत असाल तर मन डिवायडेड असतं की ह्या जागा बरोबर घेतील ना, ते होईल ना, लाईट बरोबर येईल ना, आणि आपणही नाचत असतो. सो इट्स डिफिकल्ट टू बिकम अ कोरिओग्राफर अँड परफॉर्म इन द सेम बॅले. इट्स ऑल्सो मोर टाइम कन्झ्युमिंग. पण मला म्हणून कदाचित तिन्ही दगडांवरती पाय ठेवणं कठीण असेल. आणि तिसरं म्हणजे जे टीचर्स असतात, कारण आपल्याकडे अशी म्हणजे असं झालंय की मग कोणी टीचिंग मध्ये गुंतलंय, स्पेशली गांधर्वच्या परीक्षा वगैरे जर असतील तर त्याचाच लोड इतका होतो लोकांकडे की परीक्षा टू परीक्षा आणि एक अॅन्युअल प्रोग्राम मुलांचा, ह्याच्या व्यतिरिक्त क्रिएटिव्हली एंगेज व्हायला लोकांकडे उसंतच नाहीये, वेळच नाहीये. कारण पैसे पण कमवायचे शेवटी. क्लासिकल फील्डमध्ये लेट्स बी ऑनेस्ट, पैसे कमवणं अवघड. म्हणजे टीचिंग इज वन मेजर वे दॅट यू कॅन अर्न मनी. सो मग जेवढे जास्ती तुमचे क्लासेस वाढतात तेवढं तुम्ही जास्ती कमवता, तेवढं जास्ती भक्कम होता. असं पण आहे की जास्ती शिकवलं, जास्ती पैसे कमवले की मग कार्यक्रम तुम्हाला जास्ती नीट करता येतात. कुणाला नको असतात पैसे, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्ती ड्रीम्स पाहतो आपण. डान्सर म्हणूनच एवढे खर्च असतात की कॉस्ट्युम तो जास्ती 3दा सोशल मीडियावर आला की मारे बापरे तो रिपीट नाही होता का, मग नवीन कॉस्ट्युम, मग काय म्युझिक बनवून घ्या. म्युझिक बनवणं तर इतकं खर्चिक गोष्ट आहे, लोकांना वाटत नाही, लक्षात येत नाही. पण क्लासिकल डान्सला एकेका ट्रॅकला, एकेका तासाच्या ट्रॅकला जवळजवळ 3 लाख रुपये खर्च येतो. इट्स अ लॉट ऑफ मनी. म्हणजे गुड क्वालिटी, असं थातूर मातूर क्वालिटी बद्दल मी बोलतच नाही. गुड प्रोफेशनल क्वालिटीचं काम करायचं असेल तर खर्च अनेक आहेत. म्हणून कदाचित या तिन्ही दगडांवरती पाय ठेवणं अवघड आहे. सो हे मी समजू शकते. पण हॅव्हिंग सेड दॅट, मी माझ्या गुरूंना हे करताना पाहिलंय की त्या उत्तम टीचर आहेत आणि त्या उत्तम कोरिओग्राफर आहेत आणि त्यांनी उत्तम परफॉर्मही केलेले आहेत. आता शी इज ॲट म्हणजे काय, शी 74 नाव, त्याच्यामुळे आत्ता परफॉर्मन्स होणं अवघड आहे. पण त्या यंग असताना त्यांनी त्रिलोक गुरटून बरोबर अख्खी युरोपची टूर केली. त्रिलोक गुरटून बरोबर म्हणजे जॅझ म्युझिक बरोबर. सो त्यांनी खूप एक्सपेरिमेंटल काम केले, खूप परफॉर्म केलंय. हे खरं आहे की त्यांनी तेव्हा शिकवलं नाही तेवढं. सो आता मला असं वाटतं की पण त्यांच्या अनुभवातनं आज त्यांनी एक संस्था उभी केली आहे. मी त्या संस्थे, सो आय हॅव अ बेटर स्टार्ट दॅन शी डिड. सो मला ते जमायला पाहिजे, मला शिकवता यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की मी शिकवणं का गरजेचं आहे, कारण जर मला कोरिओग्राफर होण्याची स्वप्न असतील माझी, तर मी कुठल्या लोकांवर कोरिओग्राफ करणार. मी असं म्हणू शकते की काय कॉल फ्रीलान्सर्स डान्सर्स येऊ शकतील माझ्याकडे, पण त्यांना, माझ्या स्टुडंट्सना जो माझा डान्स आहे, जे माझी अभिव्यक्ती आहे, ती माझ्या स्टुडंट्समधनं बेस्ट बाहेर निघेल. सो मी शिकवलं तर मला कोरिओग्राफ करायला माझे हक्काचे डान्सर्स असतील. मी कधी म्हणू त्या वेळेला येतील, त्यांना माझं म्हणणं बेस्ट कळेल, बेस्ट ट्रान्सलेट होईल त्यांच्या शरीरातनं.
सो कोरिओग्राफर आणि टीचर एकत्र असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. हा. आणि परफॉर्मर, कारण आय लव्ह डान्सिंग, सो येस. नुसतंच दुसऱ्यावर कोरिओग्राफ करून मी खुश राहणार नाही. सो माझा प्रवास, माझा स्ट्रगल आता हाच आहे की कोरिओग्राफी करत राहायची, क्रिएटिव्ह काम करत राहायचं आणि सोलोइस्ट म्हणून स्वतःचा रियाज दिवसाचा कमीत कमी 2 तास, नुसता रियाज नाही तर अध्ययन पण, कारण मनन चिंतन केल्याशिवाय तुम्ही ग्रो होऊ शकत नाही. पण आता स्ट्रगल चाललाय की परफॉर्मर पण एस्टॅब्लिश व्हायचंय, कोरिओग्राफर म्हणून पण एस्टॅब्लिश व्हायचंय आणि आय लव्ह टीचिंग. म्हणजे मला, कारण मला हे खूप महत्वाचं वाटतं की जेव्हा क्षमाते एकदा मला काहीतरी शिकवत होते आणि काहीतरी असं होतं की फांदी पकडली आणि खालती, तर त्या म्हणला बघा कथक किती सुंदर आहे, किती नॅचरल आहे, की फांदी पकडल्यानंतर फांदी डोलते ना, सो ती खालती येणारच, सो ते किती नॅचरल आहे. किती सुंदर. आणि मला तेव्हा झालं की वाव, सो त्यांनी माझ्यात प्रेम रुजवलं. तसंच मला प्रत्येक, माझा जो काही प्रेक्षक वर्ग असेल किंवा जे कोण माझ्याकडे शिकायला येतील, त्या प्रत्येकांनी पुढे डान्स करिअर म्हणून करो न करो, त्यांना डान्सवरती प्रेम राहायला पाहिजे. ह्या मला खूप मनापासून वाटतं, बिकॉज कथक इज ब्युटिफुल. सो आणि मला इथे हे प्रेक्षकांना सुद्धा सांगायला नक्की आवडेल की अमीराताई अत्यंत विद्यार्थी प्रिय शिक्षिका आहे. अत्यंत सुंदर रीतीने शिकवते. खूपच सुंदर, म्हणजे विद्यार्थी प्रिय कथक शिक्षिका असं आपण तिला म्हणू शकतो. खाजगी आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य ह्यातला ताणतणाव तू कसा सांभाळतेस आणि त्यातनं बाहेर पडण्याचा तुझा मार्ग काय? आय मस्ट से की, म्हणजे मी सुरुवातीला इंटरव्ह्यू तसं म्हणलीये की आई बाबांनी काय आधी हे नव्हते, पण एकदा, आता किती, मी 15-16 वर्ष प्रोफेशनली काम करते. पहिली 2-3 वर्ष सोडली, तेव्हा सुद्धा ते माझ्या पाठीशी होतेच, कारण मी निर्णय घेतलेला. पण आय मस्ट से की आय एम व्हेरी लकी की वेगवेगळ्या पातळींवरती मग आई बाबांनी मला खूप हे केलं. म्हणजे फॅमिली फंक्शनला तू असायलाच पाहिजेस असं त्यांनी अट नाही घातली माझ्यावरती, किंवा मी जर आले नाही तर त्यांनी असं कधी घालून पाडून माझ्याशी वागले नाहीत किंवा बोलले नाहीत, आणि सगळ्यांनी सपोर्ट करून घेतलं. आणि तसंच माझं लग्न झालं 7 वर्षांपूर्वी, तर माझा नवराही तसाच आहे, म्हणजे अत्यंत सपोर्टिव्ह आहे. आय एम व्हेरी लकी इन माय चॉईस ऑफ हजबंड. अपूर्व साठे त्याचं नाव, तोही कलाकार आहे. कदाचित म्हणूनच तो समजून घेऊ शकतो मला, असंही मला वाटतं. कारण ऑड आवर्सना रेकॉर्डिंग संपतं, 12-12:30ला काही प्रॉब्लेम नसतो, किंवा रिहर्सल 2-3 गोष्टी जेव्हा चालू असतात तेव्हा ही एक रिहर्सल 4 पर्यंत, दुसरी 7 पर्यंत, मग चौथी 9 वाजता सुरू होते, ती 12ला संपते. ही इज ओके विथ इट. तो मला डबा आणून देतो कधी कधी, किती गोड. बिकॉज तो स्वतः, म्हणजे हिज काय, त्याचा लाईटचा बिझनेस आहे, तो थिएटर खूप उत्तम डिरेक्टर आहे, एडिटिंग पण करतो, म्हणून त्याचेही आर्स इतकेच एरॅटिक असतात कधी कधी, म्हणून मे बी असेल. पण मला वाटतं ताण तणाव हे सगळं असताना देखील त्याची अपेक्षा असते की कधीतरी आपण फिरायला जावं, कधी कधी नाही पूर्ण करतायत, तो तणाव जो असतो तो आपण लोकांना डिसअपॉइंट करतो ह्याचा तणाव असतो, कामाचा तणाव कधीच नसतो मला, किंवा आय थिंक कोणालाही. तो तणाव एवढाच असतो की वी आर, इट्स अबाउट मॅनेजिंग एक्सपेक्टेशन्स सिम्पली. कधी ह्यांचं एक्सपेक्टेशन मॅनेज केलं, म्हणजे गुरूंचं, संस्थेचं, कधी नवऱ्याचं, कधी आईचं, कधी फॅमिलीचं, म्हणजे सो इट्स जस्ट अबाउट मॅनेजिंग एक्सपेक्टेशन्स. सो मी ठरवलंय, म्हणजे खूप इझिली नाही सापडला हा मार्ग, पण नाव आहे नो की कधी यांना दुखायचं, कधी त्यांना दुखायचं. अदर वे टू से इट वुड बी, कधी यांना खुश ठेवायचं, कधी त्यांना खुश ठेवायचं. सो आता आय रिअलाइज, कारण खूप वर्षा प्रयत्न केला की सगळ्यांना एका वेळेस तुम्ही खुश नाही ठेवू शकत. यू कॅन नॉट कीप एव्हरीबडी हॅपी ॲट द सेम टाइम. तुम्ही प्रयत्न करा, नाहीच होत, कोणाला तरी काहीतरी. आणि मग जेव्हा तुम्ही असं वाटतं ना तुम्हाला की प्रत्येकाला आपण खुश ठेवायचंय, की यू एंड अप बिंग ओव्हरबर्डन. आणि मग असं होतं की स्वतःबद्दल काय, मग कुठे आपण कुठल्याच इथे पुरे पडत नाही, स्वतःवरती सेल्फ डाऊट येतो आणि मग इट्स बॅड. सो आता मला हे लक्षात आलंय की कधी ह्यांना, कधी त्यांना, मग सगळं सॉर्ट. वा, मस्त. ह्या नृत्याच्या प्रवासामध्ये तुला एका पॉइंटला तुझं ठरलं की पूर्ण वेळ करिअर करायचं तर क्लासिकल डान्सवरच जास्तीत जास्त फोकस करायचं. पण जेव्हा कोरिओग्राफिकली तू वेगवेगळे प्रोडक्शन्स करायला लागलीस, तेव्हा तुला इतर परफॉर्मिंग आर्ट्सचा किंवा तुझ्या लँग्वेजेसचा त्यामध्ये तू कसं इंटिग्रेशन केलंस या सगळ्या गोष्टींचं? मला एकदा तू आधी मी खूपदा म्हणली असं की मला कोरिओग्राफी करायचा किडा आहे, आणि
समहाव क्लासिकल आता काही भरपूर क्लासिकल डान्सर्स असं म्हणतात की आम्हाला बंधनात असल्यासारखं वाटतं. तर मला असं वाटतं की सॉरी, तुम्ही तुमची ट्रेडिशन इतक्या खोलवर एक्सप्लोअर केलेली नाहीये, म्हणून तुम्हाला असं वाटतंय. कथकमध्येच इतका मॅल्युएबल फॉर्म आहे. कथकमध्येच म्हणजे असं जाण्याऐवजी, म्हणजे कथक केलं, दुसरं केलं, ते केलं, ते केलं, त्याऐवजी असं पण खोलवर पण जाता येतं ना आपल्याला. सो मला त्या दृष्टिकोनातनं कधीच कथक सोडून दुसरं काही करावं असं वाटलं नाही. हॅव्हिंग सेड दॅट दुसऱ्या कलांचा प्रभाव नक्की झाला आणि तो व्हावा असंही वाटतं. कारण शिकतो आपण, परंपरा ही फक्त कथकची नसते. आपल्याकडे परंपरा जी आहे, जे मी मगाशी म्हटलं गुरु शिष्य परंपरा, ती एक वेगळी परंपरा आहे. संगीताची वेगळी परंपरा आहे. आपल्याकडे म्हणजे ही इंडियननेस म्हणून एक जे आपण आपल्याकडे आपला कल्चरचा जो भाग आहे ते एक वेगळा आहे. सो या सगळ्या वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत ज्याच्यातनं आपण इन्स्पिरेशन घेऊ शकतो, पेंटिंग मधनं घेऊ शकतो. सो तू लँग्वेजेस, आता मी फ्रेंच शिकले होते, तर मॅडम मेनका कोरिओग्राफी मुवमेंट म्हणून नादरूपचा एक इनिशिएटिव्ह आहे ज्याच्यात मायथॉलॉजी नाही कंपल्सरी, असा यंग कोरिओग्राफर्सना तो प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्यात प्रवर्ब बेस्ड म्हणीवरती आधारित नृत्य संरचना करायची. तर मी फ्रेंच शिकले होते म्हणून मला असं की नाही, पण फ्रेंच प्रवर्बच घ्यायचं, म्हणून मी लाबीन फेपाल मोआन म्हणजे द क्लोक डज नॉट मेक अ मॉन्क ही मी म्हण निवडली होती. आणि फ्रेंच कल्चरमध्ये सर्कसचा खूप मोठा भाग आहे. म्हणजे त्यांच्याकडे सर्कस प्रॉब्ली ओरिजिनेटेड इन फ्रान्स, आय एम नॉट शुअर अबाउट दिस, पण त्यांच्याकडे सिर्क दु सोलेल नावाचं एक खूप मोठं प्रोडक्शन रन होतं आणि सर्कस तर आहे त्यांच्याकडे. इवन द वॉक नावाची फिल्म आहे थिंक, ज्याच्यात त्या एका रोपवरती वॉकिंगचं, ते पण फ्रान्समध्ये बेस्ड फिल्म आहे. सो म्हणून मी ठरवलं आणि मला माझ्या नवऱ्याने अपूर्वनीच ही गोष्ट दिली. मी त्याला म्हटलं की काहीतरी अशा बॅकग्राऊंडचं मला काहीतरी गोष्ट दे. सो मी जे प्रवर्ब चूज केलेलं, मी ठरवलं की भाषेत 3 लेवल्स आहेत ना, अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. तर त्या 3 लेवल्सवरती आपण कोरिओग्राफी डेव्हलप करूया. सो म्हणीचा पहिला अर्थ जो स्ट्रेट अर्थ आहे तो, की दिसतं तसं नसतं, म्हणजे क्लोक डज नॉट मेक अ मॉन्क, म्हणजे तुम्ही क्लोक घातला किंवा जटाबिटा असते की तुम्ही लगेच साधू होत नाही. सो दिसतं तसं नसतं, किंवा आवडल्याने तुम्ही ते होत नाही असं. मग त्यासाठी मी पंचतंत्रातली एक गोष्ट घेतलेली. दुसरा मी त्याचा असा अर्थ लावला की नुसतं जटा वगैरे केल्याने तुम्ही साधू होत नाही, म्हणजे काय की नुसतं एखादी गोष्ट तुम्ही परिधान केली की तुम्ही ते पात्र होत नाही, तुम्हाला तेवढी बुद्धी, तेवढी पात्रता असायला लागते. आणि मग ते फ्रेंच होतं. सो मला एक गोष्ट हवी होती. मग माझ्या नवऱ्याने मला ती गोष्ट सांगितली एका सर्कस बॅकग्राऊंडवरची. मग आता कथक म्हणता सर्कस कशी उभी करायची, हा चॅलेंज होता माझ्या पुढे. म्हणून मग मी ती गोष्ट घेतली की तो एक रिंग मास्टर असतो ज्याला चाबूक आणि तो त्या वाघाला कंट्रोल करत असतो आणि त्याचा एक शिष्य असतो, अप्रेंटिस, आणि त्याला असं वाटतं की चाबूक आला हातात म्हणजे झालं. आणि मग तो कंट्रोल करू पाहतो. एक दिवशी तो चाबूक चोरतो आणि तो जातो त्या केजमध्ये आणि तो चाबकाने कंट्रोल करताना नाही कंट्रोल करतायत आणि मग तो त्या प्राण्याला इजा करतो, मग अजून चवताळतो तो वाघ, सिंह जे काय, आणि मग शेवटी तो केजमध्ये आत आहे, चाबकानी मारतोय, तो पुढे येत नाहीये, तो प्राणी त्याच्यावरती हल्ला करत नाही, पण तो जीवाच्या आकांताने ओरडतोय मला वाचवा. आणि मग त्या तुरुंगाच्या बाहेरून फक्त हातांनी आणि कनेक्शननी तो रिंग मास्टर त्या जनावराला शांत करतो. सो ही गोष्ट म्हणजे ती व्हिप मी वापरली होती ऍक्च्युली. सो हे सेकंड होता अर्थ. आणि तिसरा व्यंजना, सो इंटरप्रिटेशन, की हेच 2 शब्द का, म्हणजे क्लोक आणि मॉन्कच का, मग मॉन्क का, मग क्लोकचा काय अर्थ, मग क्लोक म्हणजे मी आवरण असा घेतला, की आपण जसे मोठे होतो तसं आपण वेगवेगळी आवरण आपण आपल्यासाठीच घालून घेतो आणि आपला स्व, मॉन्क म्हणजे सत्पुरुष असं जर आपण म्हटलं तर स्व जे प्युअर असतं आपल्यातलं त्याच्यावरती आवरण येतात, की काय हिपॉक्रेसीचं आवरण असेल किंवा गैरसमजांचं आवरण असेल किंवा लोकांसमोर मला असं दाखवायचं स्वतःला त्याचं आवरण असेल, आणि मग ती आवरणं गेली की तुम्ही खरे असता, असं मी इंटरप्रेट केलेलं. ते कोणाला पटेल नाही पटेल, बट इट वॉज सो भाषा अभ्यास करण्याचा आणि फ्रेंच भाषा शिकल्यामुळे फ्रेंच कल्चरशी ओळख झाल्यामुळे सर्कस, सो कथकमध्ये काहीतरी नवीन असं ते मिक्स होत काहीतरी इंटरेस्टिंग तयार झालं. इतकं सुंदर, इतकं सगळं एक्सप्रेसिव्ह, इंटिग्रेटिव्ह काम करताना तू डोळ्यांसमोर कोणाचा आदर्श ठेवतेस?
खरं सांगायचं झालं तर मला रविशंकरजी आणि पण उस्ताद झाकीर हुसेन यांचा खूप अप्रूप वाटतं. कारण मला म्हणजे ऑफकोर्स माझ्या गुरु आहेत माझ्यासमोर, किंवा इतर इतर अनेक डान्सर आहेत, जसं वैभव हरेकर असतील, मला खूप आदर वाटतो त्यांच्या कामाबद्दल. पण मी रविशंकरजींचं त्यांचं नाव का घेतलं, कारण त्यांनी 60s मध्ये, इतक्या जुन्या काळात, दे मेड आर्ट ग्लोबल. झाकीरभाई पण, दे मेड आर्ट ग्लोबल. सो माझ्या मनात अशी खूप इच्छा आहे की मला कलाकार म्हणून कथक कोपऱ्या कोपऱ्यात पोचवायचंय. म्हणजे मला ते लोकाभिमुख करायचंय, मला म्हणून डायल्यूट न करता. कारण आजकाल लोक असं दिसतं आपल्याला की कला लोकांपर्यंत पोचवायची म्हणून पॉप्युलर गोष्टी करायच्या, म्हणजे बॉलिवूडची गाणी करायची किंवा अशा गोष्टी करतात. तर मला असं वाटतं की गरज नाहीये कथक डायल्यूट करायची. कथकमध्ये तेवढं ताकद आहे की डायल्यूट न करता ती लोकांना आवडेल, पचेल, भावेल आणि ते आवर्जून कथक पाहायला येतील. तेवढी स्ट्रेंथ त्या फॉर्म मध्ये आहे. सो मला आदर्श मी या दोघांचा ठेवते, कारण त्यांनी 60s मध्ये ग्लोबल केलं म्युझिक. तसं अजून कथकचं नाही झालं. त्याच्यामुळे मला इव्हन मी युएस मध्ये गेलो तर मी पाहिलं की जे डान्सर्स होते तिथे पण इंडियन्सच शिकतायत. त्यामुळे जे अमेरिकन्स किंवा असे लोक नव्हते येत शिकायला, खूप कमी. मग काय उपयोग? मग तिथे जाऊन परत तुम्ही सदाशिवपेठच क्रिएट केलं दुसरं दुसऱ्या देशात जाऊन तुम्ही कथक शिकवत असाल. तर आमची एक कावेरी ताई नावाची सिनियर आहे, ती ऑस्ट्रियात शिकवते, तर तिच्या क्लासमध्ये दिसतात मला. पण ते सुद्धा ती किती वर्षांनंतर आता खूप चांगल्या लेवलला तिच्याकडे ऑस्ट्रियन्स येतात शिकायला. सो असं फॉर्म मध्ये एक ग्लोबल असण्याची क्षमता आहे. सो ती मला पोचवता यावी असं माझं स्वप्न आहे, म्हणून मी या दोघांकडे पाहते. वा, सुंदर. लवकरात लवकर तुझं हे स्वप्न पूर्ण होवो ही तुला सदिच्छा. हे सगळं ऐकताना आपण काहीतरी वेगळ्याच कुठल्या तरी विश्वात गेल्याची प्रचिती येते आता, आणि खूप छान वाटतंय. किती एक्सप्रेसिव्ह गप्पा झाल्यात आपल्या. आपण दोन डान्सर्स आहोत म्हणून एक्सप्रेसिव्ह गप्पा तर व्हायलाच पाहिजेत. हो, ते आहेच, पण तरी सुद्धा ह्या बाबतीत पुन्हा एकदा मला खरंच ते खूप इम्पॉर्टंट वाटतो तो मुद्दा, की एक पूर्ण वेळ क्लासिकल डान्सर असून सुद्धा 21व्या शतकातली पण बाई आहे मी ह्याची जाणीव असणं आणि त्या दृष्टिकोनातनं काम करणं, ते कामामध्ये उतरवणं, हे खूप चॅलेंजिंग आहे. आणि ते दिसतंय आत्ता प्रत्येक वेळी तुझ्या कामातनं. ते खूप महत्वाचं वाटतंय. आणि म्हणूनच आता असं वाटतंय की गप्पा झाल्यात आता एक्सप्रेसिव्ह, काहीतरी एक झलक नृत्याची, तुला जे आवडेल ते ते बघायला नक्की आवडेल. ओके. एक कविता आहे हरिवंशराय बच्चनांची, नीड का निर्माण फिरफिर. त्यातला पहिला अंतर आम्ही असं बसल्या बसल्या करून दाखवते, कारण नक्कीच. घुंगरू नाही, काही नाही, कॉस्ट्युम. यह उठी आंधी, यह उठी आंधी कि नभ में छा गया सहसा अंधेरा. यह उठी आंधी कि नभ में छा गया सहसा अंधेरा. धूली धूसर बादलों ने, धूली धूसर बादलों ने भूमि को इस भांति घेरा कि रात सा दिन हो गया. रात सा दिन हो गया, फिर रात आई और काली. फिर रात आई और काली, लग रहा था अब न होगा इस निशा का फिर सबेरा. रात के उत्पात भय से, रात के उत्पात भय से भीत जन जन, भीत कण कण. किंतु प्राची से उषा की, प्राची से उषा की मोहिनी मुस्कान फिर फिर. प्राची से उषा की मोहिनी मुस्कान फिर फिर. नीड़ का निर्माण फिर फिर, नेह का आह्वान फिर फिर. नीड़ का निर्माण फिर फिर, नेह का आह्वान फिर फिर. वा, थँक्यू. मजा आली मला. किती छान वाटलं मला.
खूपच मस्त. म्हणजे मी ह्यापुढे जर अजून खूप काही बोलत बसले तर त्याला नक्कीच काही अर्थ नाही आहे. ह्याच नोटवर आपण इथे आपला गप्पा थांबवूया. आणि अमिराताई, खूप 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 मनापासून धन्यवाद तुला पण खूप की थँक्यू वेळात गीतांजली. वेळ काढून तू आलीस आमच्याशी अगदी मनमोकळेपणाने. तुझे अत्यंत सुंदर आणि प्रोग्रेसिव्ह विचार आमच्यापर्यंत, आपल्या प्रेक्षकांपर्यंत तू मांडलेस, त्याबद्दल खरंच मनापासून आभार. आणि त्या निमित्ताने आपले प्रायोजक नर्मदा मसाले हो, ह्यांच्याकडून तुला ही सदिच्छा भेट. थँक्यू. नर्मदा मसाले, अस्सल कोल्हापुरी चवीचे घरगुती मसाले, वा, हे तू नक्की वापर आणि आम्हाला यांचा फीडबॅक नक्की दे. डेफिनेटली. थँक्यू गीतांजली. मला पण खूप मजा आली आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. एवढा लांब इंटरव्ह्यू तुम्ही ऐकलात. खूप थँक्यू. खूप मजा आली मला पण. तर पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांनो, आजची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तसेच आमचे इतरही व्हिडिओज आणि कंटेंट पाहण्यासाठी हाय क्रिएशनच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.